स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करताना कोणत्या चुका टाळाव्यात? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराज यांची नित्यसेवा ही केवळ एक धार्मिक कृती नाही, ती एक आत्मिक साधना आहे. ती आपल्याला आतून शुद्ध करणारी, आपले जीवन बदलणारी प्रक्रिया आहे. पण अनेक वेळा अजाणतेपणे आपण काही चुका करतो आणि मग म्हणतो, मी इतकी सेवा करतो तरी अडचणी का बरं संपत नाहीत. आज त्या चुका आपण प्रेमाने, भीती न बाळगता समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्याआधी स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. त्यातील एक नंबरची चूक म्हणजे सेवा ही फक्त विधी समजणे. ही सर्वात मोठी चूक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं, दिवा लावला, अगरबत्ती पेटवली, मंत्र म्हटला म्हणजे सेवा झाली. पण लक्षात ठेवा, स्वामी सेवा म्हणजे भावना, स्वामी सेवा म्हणजे समर्पण. जर मन दुसरीकडे भटकत असेल, डोळे देवावर असतील पण विचार मोबाईल, पैसा, राग, द्वेषात असतील, तर ती सेवा रिकामी ठरते. स्वामींना दिवा नको, त्यांना आपले मन हवे असते. नंबर 2, मनात संशय ठेवून सेवा करणे. काही जण सेवा करताना मनात म्हणतात, हे खरंच उपयोगी आहे का? इतरांना फायदा होतो, मला का नाही? मित्रांनो, संशय आणि श्रद्धा एकत्र नांदू शकत नाहीत. स्वामींची सेवा म्हणजे गुरुवार पूर्ण विश्वास. जर विश्वास अर्धा असेल तर कृपाही अर्धीच अनुभवास येते. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, मी पाहतो. तिसरी चूक म्हणजे सेवा करूनही अहंकार न सोडणे. ही चूक फार सूक्ष्म आहे आणि म्हणूनच फार धोकादायक देखील. मी रोज जप करतो, मी इतकी वर्ष सेवा करतो, माझ्या इतका भक्त कोणीच नाही. जिथे मी येतो तिथे स्वामी दूर जातात. सेवा तुम्हाला नम्र बनवायला हवी, इतरांपेक्षा मोठं वाटायला नाही. खरी सेवा म्हणजे मी काहीच नाही, सर्व काही स्वामींचंच आहे, ही म्हणजे खरी सेवा. चौथी चूक म्हणजे फक्त मागण्यांसाठी सेवा करणे. अनेक लोक सेवा करतात पण आधी यादी तयार करतात. पैसा हवा आहे, नोकरी हवी आहे, लग्न व्हावं, अडचण संपावी. हे मागणं चुकीचं नाही, पण फक्त मागणंच आणि कृतज्ञता नाही, ही चूक आहे. फक्त स्वामींची सेवा हे फक्त आपले हट्ट, आपलं जे काही आहे ते पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त स्वामींची सेवा करणे म्हणजे ही चूक आहे आणि ही स्वार्थी सेवा झाली. कधीतरी सेवेत असेही म्हणा की स्वामी जे दिले त्यासाठी धन्यवाद. कृतज्ञ मनावर स्वामी लवकर प्रसन्न होतात. पुढची चूक म्हणजे सेवा करताना देखील राग, द्वेष, वाईट बोलणे सुरू ठेवणे. स्वामींची सेवा करूनही उठल्यानंतर कोणावर राग, कोणाची निंदा, घरात वाद, हे चालूच ठेवणं म्हणजे ही स्वामींची सेवा नव्हे. मित्रांनो, सेवेचा परिणाम वागण्यात दिसायला हवा. जर सेवा खरी असेल तर तुमचा आवाज सौम्य होतो, विचार शुद्ध होतात आणि मन शांत होतं. पुढची चूक म्हणजे सातत्य न ठेवणे. कधी उत्साहात सेवा, कधी महिनाभर विसर. स्वामी परीक्षा घेतात पण सातत्य पाहतात. थोडी सेवा चालेल पण नियमित आणि मनापासून. पुढची 7 नंबरची सेवा म्हणजे केवळ घरातील पूजा समजणे. स्वामींची सेवा म्हणजे आई वडिलांचा मान, पत्नी पतीशी प्रेम, गरजूला मदत किंवा खोटं न बोलणे. जर हे सगळं नसेल तर दिवा, अगरबत्ती अपुरी असते. मित्रांनो, स्वामी तुमच्याकडे तुमच्या चुका पाहून पाठ फिरवत नाहीत. ते म्हणतात, चूक झाली तरी चालेल पण माझ्याकडे ये. आज जर या चुका लक्षात आल्या आणि मनापासून एकच वाक्य म्हटलं, स्वामी चुकतोय पण सोडू नकोस, तर विश्वास ठेव, स्वामी समर्थ कधीही सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामींचा जय. मित्रांनो, आज इथे ऐकलेले शब्द फक्त व्हिडिओसाठी नव्हते बरं का. ते आपल्या मनासाठी होते, आपल्या आधारासाठी होते, आपल्या आत्म्यासाठी होते. स्वामी समर्थ महाराजांना तुमचा मोठा दिवा नको आहे, तुमची महागडी पूजा देखील नको आहे, तुमची दिखाऊ भक्ती नको. त्यांना फक्त एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे तुमचं खरं मन, स्वच्छ मन, निर्मळ मन. कधी डोळ्यात पाणी येऊन जर तुम्ही म्हणालात ना, स्वामी माझ्याकडून चुकतंय, मला कळत नाही कसं करायचं, पण मला सोडू नकोस, त्या क्षणी स्वामी समर्थ महाराज तुमच्या अगदी जवळ उभे असतात. हात डोक्यावर ठेवून म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात, मी आहे. तुम्ही थकला असाल, रडत असाल, कोणी समजावून घेत नसेल तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत.
आजपासून सेवा परिपूर्ण झाली नाही तरी चालेल, पण मनापासून सुरू करा. कारण सेवा परफेक्ट माणसांकडून नाही, तर तुटलेल्या मनांकडून स्वामी स्वीकारतात. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार. आता क्षणभर डोळे मिटा, मनात एकच नाव घ्या, स्वामी स्वामी. आजच्या व्हिडिओला इथंच फुल स्टॉप देऊया. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच सुंदर स्वामींचे मोटिवेट करणारे व्हिडिओ पाहत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.